दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तू देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता सूरजबेन कंपाऊंड, तेजपाल स्कीम रोड, विलेपार्ले पूर्व या ठिकाणी आणि सौ विद्या दीपक जयस्वाल या वहिनींना भेटणार आहोत. जयस्वाल वहिनींबरोबर गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या मनातलं जाणून घेणार आहोत. वादविवादात वहिनी नेहमी मिस्टरांवर मात करतात एवढीच बातमी माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. प्रत्यक्षात काय हे त्यांच्या घरी गेल्यावर कळेल. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया विद्या वहिनींना. चला. अहो जरा इकडे या. अरे बापरे. मला सांगा की आता त्यांनी हाक मारली, अहो जरा इकडे या, अशी हाक रोज मारतात का? कधी कधी इतका प्रेमाने नाही मारत. हे लोक पाणी फार सांडतात आणि आम्हाला येता जाताना फार आम्हाला घसरायला होतं. आमची वय वाढत चालली आणि पाणी कमी सांडावं. त्यामुळे आम्ही वर्षातनं एकदा आला तरी हॅप्पी असतो की आम्ही आमच्या आईकडे आलोय. बरं झालं एकदाच या आपण. नमस्कार. नागपुरात जन्मले, गंगेत नाले, दीपक रवांसाठी मुंबईला आले. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार बाबा. या मोठ्या नणद. नमस्कार. या लहान नणद. नमस्कार. या मोठे नंदेचे मिस्टर. नमस्कार. माझे शेजारी सासूबाई. शेजारी ही माझी मैत्रीण. नमस्कार. आणि या सगळ्या मैत्रिणीत माझ्या वाडीतल्या सगळ्या. नमस्कार. वाडीतल्या मैत्रिणी. आता सगळ्यांची ओळख झाली ना. आता शेवटच्या क्षणी पैठणीचा खेळ होणार, पण त्या पैठणीच्या खेळात सहभागी होण्यासाठी तिथे उपस्थित आहेत तेवढ्या सगळ्या जणी आपलं नाव त्या काचेच्या हंडीत टाकणार. तेव्हा शेवटी कोण पैठणी जिंकणार हे ठरणार. सुरुवात करूया गप्पांना. तिथे माझ्या वहिनीकडे हा प्रोग्राम आल्यामुळे मला इथे भाग घेण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे मी फार आनंदी आहे. होम मिनिस्टरचा हा कार्यक्रम बदललेलं स्वरूप फार सुंदर आहे आणि ती संधी ह्या विद्या जयस्वालमुळे आम्हाला पण मिळाली आहे. ही पैठणी जिंकण्याचं मी त्यांना चॅलेंजेस करते. आज जर नंबर लागला तर पैठणी मीच जिंकणार. तर आता मी वहिनीला चॅलेंज देते की आज पैठणी मीच जिंकून घेणार. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? नागपूर. आणि मिस्टर कुठे राहायला होते? मिस्टर इथे पार्ल्याला. मग तुम्ही पार्ल्याला कशाला आलात? मी पार्ल्याला आले नाही, लग्न झालं म्हणून आले. लग्न झालं म्हणून आला. पण मग हे नागपूरला कशाला आले? त्यांची बहीण तिकडे राहते आमच्या शेजारी, म्हणून हे नागपूरला आले सुट्टीत. जरा त्यांना बोलवा म्हणजे एकत्रच गप्पा मारूया. अहो जरा इकडे या. अरे बापरे. नमस्कार. मला सांगा की आता त्यांनी हाक मारली, अहो जरा इकडे या, अशी हाक रोज मारतात का? हो रोज मारतात. अशीच? कधी कधी इतका प्रेमाने नाही मारत. बरं मग मला सांगा, तुम्ही ज्या बहिणीकडे जायचात, तुमची बहीण होती नागपूरला, मग तेव्हा तुम्ही यांना बघितलं का? हो, ती माझ्या बहिणीच्या घरी तिचं शेजारचे घर आहे, तिकडे मी तिला नेहमी बघायचो. तेव्हाच तुमच्या मनात आलं होतं? हो. काय केलं, पार्ल्याला घेऊन जायचं? हो. मग कसं काय तुम्ही? ऍक्च्युली मला घरासमोरून जायचा का? मी तिला जेव्हा बघायला जायचो तेव्हा माझी फार इच्छा होती की तिला साडीवरती बघायचं. की मी जेव्हाही जायचो तिच्या घरी तेव्हा ती नेहमी ड्रेस घालूनच असायची. अरे बाप. मी कुठल्याही फंक्शनला गेलो, ती ज्या फंक्शनला जात असेल त्या फंक्शनला मी जायचो. ही इच्छा धरून की ती साडी घालून येईल, पण ती कधी साडी घालून आली नाही. पण सांगायचं ना. आमच्या तसं डायरेक्ट बोलू शकत नाही. हा. मग त्यानंतर आमचं
लग्नाचा जो बघण्याचा प्रोग्राम झाला तो कसा काय झाला पण मी आई वडिलांना विचारलं काय मग ही मुलगी चालेल का म्हणून. चालेल का पण त्याच्या आधी ह्यांना विचारलं नव्हतं नाही. हा नाही. पण तुमच्या लक्षात आलेलं हा फिरतोय सारखा हो, तिला माहिती होतं मी तिला बघतोय म्हणून. हो ती सुद्धा तिची कधी साडी घातली नव्हती तिने. काय सांगा काय काय हा ते नेहमी मुली बघायला नागपूरला यायचे. मुली बघायला हा लग्नासाठी मुली बघायला. मग हो ना मी कुठे काय म्हटलं मग हा मग ताईच्या शेजारी आमचं घर असल्यामुळे ते जास्त आमच्याकडे यायचे बसायला वगैरे. हा मग हा तेच त्यांनी माझ्या मावशीकडे निरोप घातला आणि आमचं लग्न पक्क झालं. निरोप घातला हा हे म्हणजे भात बीत घालतात नाही. मग लगेच लग्न झालं. हा हा नाही, साखरपुडा लगेच झाला. साखरपुडा लगेच लग्न आमचं 6 महिन्यानंतर झालं. लग्न 6 महिन्यानंतर. ते कुठे झालं नागपूरला. ते पण नागपूरला. बर आता एक खेळ सुरू होणार तुमच्या दोघांसाठी. तो खेळ बघूया. 8 वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. 4 वस्तू तुम्ही घ्यायच्या आणि टॅग उचलायचा. ₹1 एका यापैकी कुठल्या तरी टॅग मध्ये लिहिलेला आहे तो मिळालाच पाहिजे. तो मिळाला तर सगळ्या वस्तू तुमच्या आणि तेवढे पैसे तुमचे. या वस्तू आहेत याच्यामध्ये आता काय वाटतं तुम्हाला कुठल्या घ्याव्या. कुंकू कुंकू घ्या उचल. ₹1 असलीच पाहिजे किंमत. किती आहेत ₹20. ₹20. चला ₹20 आता त्यांच्याकडे जमा झाले. 4 वस्तू घ्यायच्यात तुम्हाला. पेन मोबाईल महत्वाचा घेतला. किती आहे त्याच्यात ₹50. 50. बघा आता अजून 2 संधी शिल्लक आहेत. तिसरी संधी काय घेणार. पॅन घेते. घ्या. ₹5. आता एकच संधी शिल्लक आहे. जर त्या संधीमध्ये तो ₹1 टॅग मिळाला नाही तर सगळ्या वस्तू तुम्हाला परत खाली ठेवायला लागतील. विचार करा आणि घ्या. अच्छा हेच घेतलं पाण्याचं. ₹1000. पण सगळ्या वस्तू आता बघूया रुपया आहे तरी कुठे. काही जणी म्हणत होत्या कोली. इथे किती आहे बघूया ना आपण लगेच. ₹1 म्हटलं कोली घ्या. जर हे उचललं असतं तर कदाचित सगळ्या वस्तू मोबाईल सकट सगळ्या मिळाल्या असत्या. नमस्कार. कसे आरोप करायला वाट बघतायत बघितलं. आणि तुम्ही खोडून काढायचा आरोप. हो हो. पहिला आरोप कोण करणार. हा बोला. माझी सुनबाई आहे ना ती माझ्या नातवाला मारते. मुलांचे खाण्यापिण्यामध्ये लाड, बाकीच्या खेळण्यामध्ये लाड, पण अभ्यासामध्ये स्ट्रिक राहायलाच हवं. ती करते ते बरोबरच आहे. तुम्ही कधी आई मारलंय तुमच्या मुलाला. नाही मी कधीच नाही मारलं. काय हो नाही, आईने तर कधी मारलं नाहीये. का तुम्ही अभ्यास करायचा. हो. हा हो मी स्वतःहून अभ्यास करायचो. हो करायचे. हो सगळे करते. बरं आहे यांचं. अजून कोण. मी आपण कोण. मी नणंद आहे. बोला. नणंदच ना. हो. ओके. माझी ही मोठी कंप्लेंट आहे की आमची वहिनी आज लग्नापासून इतक्या वेळा नागपूरला गेली पण कधी आम्हाला सांगितलं नाही की मी उद्या नागपूरला जाणार आहे. आणि गेली तर गेली. तिथून येताना स्वतःसाठी भरपूर छान छान साड्या आणते पण कधीही आमच्यासाठी एकही साडी आणलेली नाहीये. बोला. तुमची चॉईस तिला माहित नसेल बहुतेक म्हणून ती नाही, आलीच तिला नसेल. चॉईस चांगली माहिती आहे की ताईंना तिची चॉईस आवडणार पण ती कधीही प्रयत्न नाही करत की ताईसाठी एखादी स्वतःच्या मनाने साडी न्यावी. मी तिच्या आवडीची साडी नक्कीच घेणार. बर. पुढच्याला मी तिला नक्की सांगेल साडी आण म्हणून. पुढे तिसरं कोण. बोला. मी गुजराती आहे पण ती वहिनी बरोबर मी मराठी बोलताना ती हमेशा माझी चुकच काढते. काय हो. ऑलमोस्ट तुम्ही चुकतात. मी पण मानतो की तुम्ही मराठी बोलताना थोडं अडखळता पण ती बरोबर बोलते. तिचे पण अशा वेळेला चुका काढण्यापेक्षा समजावून सांगायला पाहिजे. हो की नाही. ती सांगते कधी कधी चुकीचं असेल तर बरोबर की असं नाही असं बोलायचं. आई केवढी बाजू घेतोय ना. हो बाजू नाही घेणार तर कसं होणार. तुम्ही जरा आत येऊ. आम्हाला कंप्लेंट आमच्या वहिनीपेक्षा भावालाच जास्त. थांबा. आलं आलं मला कळलं. मला ते चेहऱ्यावरच कळलं तुमच्या म्हणून यांना बोलवलं. आई बोला यांच्याबद्दल काय तक्रार आहे. तो माझा ऐकत नाही. लहानपणी ते धपाटे दिले असते हा तर ऐकलं असतं. बोला. ऐकत नाही म्हणतात. ऐकता तो. नक्की.
आईचं जे ऐकायचं ते ऐकतात, जे नाही ऐकायचं ते नाही ऐकत हे असं बरं आहे. असतं. पुढचा आरोप कोण? वहिनी आल्यापासून भावाने आम्हाला कधी विचारलंच नाही की तू आली जेवलीस की नाही, काय नाही. फक्त तो बघतो आम्ही आलोय जेवलोय की नाही तेवढं बघतो. तो म्हणजे अब्सेंट असताना आम्ही कधी आलोय तर विचारत नाही तू जेवलीस की नाही. आम्ही गेलो तरी त्याला काही फरक नाही पडत. त्यांना माहितीये त्यांची बायको त्यांच्या बहिणींना बरोबर विचारणार, त्यांना बायकोवर विश्वास आहे म्हणून ते कधी स्वतः बोलत नाही. आणखी काय? मी शेजारी आहे, आमचे शेजारी चांगले आहेत, पण आमच्या या सर्वच कुटुंबाला म्हटलं तरी चालेल, हे लोक पाणी फार सांडतात आणि आम्हाला येता जाताना फार आम्हाला घसरायला होतं. आमची वय वाढत चालली आणि पाणी कमी सांडावं. बोला. ते चुकून कधीतरी होतं, याच्या पुढे सांडणार नाही. थांबा एक मिनिट, त्यांना घ्या, आत घ्या. सुनेमधला चांगला गुण कोणता? बोला. त्या आहेत ना, त्या सगळ्यांशी कॉपरेट, म्हणजे एकदम कोणताही प्रोग्राम असो आम्ही ठरवला तर त्या एकदम हरहुन्नरीपणे सहभाग घेतात आणि संपूर्ण सगळ्यांना त्यात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करतात. हा त्यांच्यातला गुण आहे ना, त्यामुळे आमच्यामध्ये सगळी एकाकी झाली आहे. अरे वा वा वा, छान छान. ओके, मी मगाशी म्हंटल की भाऊ आम्हाला विचारत नाही, पण आमची वहिनी आम्हाला विचारते. आणि घरी कधी आम्ही राहायला आलो वर्षातनं 1 दिवस की 2 दिवस, आम्हाला कुठलंही काम करायला लावत नाही. स्वतःहून सगळं आम्हाला जेवणाचं ताटही अगदी समोर मिळतं. त्यामुळे आम्ही वर्षातनं एकदा आला तरी हॅप्पी असतो की आम्ही आमच्या आईकडे आलोय. बरं झालं, एकदाच घ्या आपण. आणखी काय? बोला तुम्ही. त्या अतिशय सुंदर स्वयंपाक करतात आणि आम्ही शेजारी असल्यामुळे आम्हाला खमंग वास येतो. अच्छा, फक्त वास येतो. बर, तुमचं काय म्हणणं आहे हो? चांगला गुण कोणता? ती सर्वांना सांभाळून घेते, जास्त रागवत नाही आणि मेन म्हणजे मला सांभाळून घेते. बरं, मला सांगा आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे आणि उद्यापासून स्वतःमध्ये तुम्ही कोणता बदल करणार? आता माझ्या नंदेने बोलले की मी नागपूरवरून त्यांच्यासाठी काही आणत नाही, पण त्या स्वतःहून पण मला कधी बोलत नाही की वहिनी तू नागपूरला जाते तर माझ्यासाठी ही वस्तू मला हवी ती घेऊन ये. ज्या वस्तू त्यांनी स्वतः बोलले की मला आवडलंय, मला हवंय, ते मी घेऊन आले. बरं, मग त्या स्वतःहून बोलायला हवंय की ती वस्तू मला हवी स्वतःमध्ये आहे. कोणता एक चांगला बदल करणार, काय ठरवलंय? आता त्यांनी सांगितलं तसं की मी त्यांचं मन समजून घेईल की त्यांना काय हवंय नकोय, ते मी करण्याचा प्रयत्न करेन. त्यांचं करा, पण शेजाऱ्यांनी सांगितलंय तसं जरा पाणी कमी सांडा. कारण महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे पाणी खूप महत्वाचं आहे. या निमित्तानं आपण सगळेजण आपल्या हातून पाणी सांडणार नाही, वाया जाणार नाही आणि पाण्याचा जितका पाहिजे तितकाच वापर ज्यांना पाणी मिळतंय ते करू, असं माझ्या मते ठरवायला पाहिजे. चला, उद्यापासून पाणी कमी वापरणार आणि शेजारी घसरणार नाहीत पाण्यावरून याची काळजी घेणार. आणि हा एवढा विचार केलाय त्याबद्दल झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी अभिनंदन. धन्यवाद. आता मी उभा आहे पार्ल्यामध्ये आणि ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या समोर श्री पिंपळेश्वर हनुमान मंदिर, जे इथल्या बालगोपाळांनी मिळून लहानपणापासून एक छोटीशी मारुतीची मूर्ती बघत होते आणि ती बघता बघता आता सगळ्या बालगोपाळांनी इथल्या तरुणांनी एकवटून हनुमानाच्या मंदिराची आता स्थापना केलेली आहे. आत्ता मंदिर लहान स्वरूपात आहे, पण हनुमान त्या सगळ्या मुलांना शक्ती नक्की देईल आणि पार्ल्यात कधीतरी आल्यानंतर त्या हनुमंताच्या दर्शनाला मात्र नक्की येऊन जा. आत्ता या खेळामध्ये कोण सहभागी होणार ते बघूया, कारण सगळ्यांनी आपापली नावं यामध्ये टाकलेली आहेत. चला, जरा ढवळा आणि योग्य चिठ्ठी काढा, कोणाचीही काढा. बघूया कोण खेळणार पैठणीच्या खेळात. एकच काढलीत ना, द्या इकडे. आणि नाव आहे सीमा संसारी. कोण आहे? आजी या. नमस्कार. तुमचं नाव संपूर्ण? सीमा रमेश संसारी. आणि माहेर कुठलं तुमचं? माटुंगा. मग सगळं बालपण मुंबईतलं. मग तुमचं लग्न कुठे जमलं होतं? पुढे माझे काकींचे भाऊ आहे, ते बघायला आले होते. कुठे? माहीमला. माटुंग्याला. मग ते कधी पार्ल्याला घेऊन आले तुम्हाला? 70 साली आले. 1970. तेव्हाचं पार्लं आणि आताचं पार्लं खूप बदललेलं. पूर्वी बंगले होते, झाडं पण भरपूर होती. आता सगळीकडेच बिल्डिंग झाली. सगळीकडे बिल्डिंग झाली. बरं, मला सांगा तुमच्या घरी कोण कोण आहे?
मिस्टर आणि मी तिन्ही मुलींची लग्न झाली. तिन्ही मुलींची लग्न कुठे असतात मुली? एक अंधेरीला आहे, एक पार्ल्यातच आहे आणि एक माटुंग्याला आहे. आज मुलींना माहिती नाही ना तुमचा नंबर आलाय. आहे माझी मुलगी घरी आहे, पण ती मी असंच बघायला म्हणून आले. बघायला म्हणून आले आणि चिठ्ठी टाकली आणि त्याच्यात नाव आलं. बरं, तुम्हाला वाटलंही नव्हतं की तुमचा आता सहभाग होईल या खेळात? आता पार्लेश्वर व्यायामशाळा या ठिकाणी आपण आहोत. समोर मल्लखांबा आहे आणि या मल्लखांबावरती कितीतरी खेळाडू तयार झालेले आहेत. अशा ठिकाणी आत्ता त्या मल्लखांबाच्या वर आपण एक रिंग आणि त्यावर चेंडू ठेवलेला आहे. या दोघींनी आता हा खेळ खेळत असताना इथून तो चेंडू मारायचा आणि तो जो वरती चेंडू आहे तो पडला पाहिजे किंवा त्या चेंडू लागला तरी सुद्धा चालेल. हा, बघूया दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक तुम्ही मारा. एक ओ एक आतापर्यंत 1-0. दोन 0 आतापर्यंत. 3-1. 3-1. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. 3-1. 4. या इकडे अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. रमेश संसारे यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू द्या. उपविजेत्या ठरल्या जयस्वाल वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आपण बघितलं या खेळामध्ये शेवटच्या क्षणी सहभागी होऊन आजच्या भागातली पैठणी जिंकलेली आहे संसारे आजींनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला फक्त भेटायला आलो 2 मिनिटं. हे तुम्हाला भेटवस्तू आहे.